गुत्तेदारी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना माजलगाव नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी मैदानात उतरविले असून अशा उमेदवारावर गंभीर स्वरूपाची गुन्हे देखील दाखल आहेत। गेल्या 20-25 वर्षापासून माजलगाव शहरातील आठवड्यातून 2दा बाजार भरतो। त्या बाजारतळाचा साधा प्रश्न विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना मार्गी लावता आला नाही। त्यांनी फक्त त्यांच्या संस्थांचा विकास करून घेतलाय। त्यामुळे बाजारगावचे नागरिक प्रकाश सोळंके यांच्यावर नाराज असल्याने होणाऱ्या माजलगाव नगर परिषदच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याशिवाय राहणार नाही, हेही मात्र तितकेच खरं आहे। सध्या नगर परिषदचं निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीच्या आधारे आपण माजलगावकरांकडून जाणून घेऊयात की माजलगावच्या मतदारसंघामध्ये प्रकाश सोळंके हे आमदार आहेत आणि या आमदारांनी माजलगाव शहरामध्ये काय काय विकास केलेला आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशीच आपण चर्चा करूयात। माजलगावचे विद्यमान जे आमदार आहेत प्रकाश सोळंके यांनी काय काय विकास केला, काय सांगू शकाल आपण याबद्दल? माजलगावचे सन्माननीय आमदार यांनी विकास तर केला नाही, फक्त त्यांच्या संस्थेचा विकास केला हे मी जाहीरपणे सांगू शकतो। त्यांच्या जी संस्था आहेत, साखर कारखाना असेल, त्यांची शाळा असेल, त्यांचे काय कुठे ते ग्राहक भांडार असेल, याचा त्यांनी विकास केलेला आहे एवढं सांगू शकतो। मात्र मी आज जे उमेदवार त्यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत त्यामध्ये काही उमेदवार गुंड प्रवृत्तीचे आहेत किंवा त्यांच्यावरती गंभीर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत किंवा काही उमेदवार गुत्तेदारी करतायत, याबद्दल आपण काय सांगाल? त्यांनी तर एका उमेदवारासाठी एक गुंडगिरी आहे असं त्यांनी मान्य केलं आहे। एखादा गुन्हा असू शकतो असं त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये जाहीर केलेलं आहे आणि गुत्तेदार हे त्यांची बांधलेलेच गुत्तेदार आहेत, कारण ते गुत्तेदाराशिवाय त्यांचा कारभारच चालत नाहीत। ते गुत्तेदाराला काम देतात आणि त्या गुत्तेदाराकडून त्यांचे काय ते टक्केवारी घेतातच, ते सारखं त्यांचा तो नियमच आहे आमदार साहेबांचा। त्याच्यामुळं यावेळेस आणखीसुद्धा माननीय आमदार साहेबांना नगरपालिका त्यांच्या ताब्यात कधीही जाणार नाही, कारण त्यांचे काहीतरी उगा 2-3 जागा आल्याशिवाय 4सुद्धा जागा येणार नाहीत, असं माझं ठाम मत आहे। एक सर्वसामान्य माजलगाव शहराचे नागरिक म्हणून तुम्ही काय सांगाल? सर्वसामान्य नागरिक म्हणून आमदार 20 वर्षापासून असतानासुद्धा त्यांनी साधा एक बाजाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो त्यांनी निपटारा केलेला नाही, तर त्यांच्याकडून काय अपेक्षा मागायच्या आम्ही? या ठिकाणी नागरिकांनी आपल्याला बोलून दाखवलं की विद्यमान आमदार जे आहेत प्रकाश सोळंके यांनी गेल्या 20-25 वर्षापासून जो माजलगावच्या बाजारतळाचा प्रश्न आहे तो अद्यापही मार्गी लावलेला नाही। परंतु जे काही उमेदवार आता माजलगावच्या नगर परिषदेच्या मैदानामध्ये रिंगणामध्ये उभे केलेले आहेत ते देखील एक गुत्तेदारी करणारे काही उमेदवार आहेत किंवा गुंड प्रवृत्तीचे उमेदवार आहेत, असंही या ठिकाणी नागरिकांच्या माध्यमातून बोलल्या जात आहे। लोकमंच मराठीसाठी राजरतन डोंगरे, बीड।